गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त छान असं फ्रेश वाटत होतं. आंघोळ वगैरे केली आणि लगेच देवपूजाला सुरुवात केली मी. आता इथे काल मी देवमांडणी करून घेतली होती आणि मला थोडं ना वर साफसफाई करायची होती देवाची आणि देवांना पण आंघोळी वगैरे घालायची होती. त्यामुळं आज जास्त वेळ पूजा चालणार होती माझी. तर काय होतं, रोज रोज काय मला देवाला पूजा करता येत नाही. म्हणजे असंच मी दिवा वगैरे लावून देते आणि बाकीचं करायचं असलं ना की आपू मला ना बिलकुल करू देत नाही आहे. त्यामुळं ती आज थोडा वेळ खेळत बसली होती. म्हटलं तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. बरेच दिवस झाले मी देवांना अंघोळ पण नव्हती घातलेली. ज्यांच्या घरात लहान मुलं असतील त्यांना समजून घेऊ शकतात. आणि तसं मी करायची, पण काय होतं ना, अप्पू येते आणि आता मंदिर खाली झालं आहे त्यामुळं ती ना खूप जास्त देवं इकडे तिकडे टाकून देते. आता मला अन्नपूर्णाच माता सापडत नव्हती. तिने कुठे टाकली होती काय माहिती. वाटीमध्ये तांदूळ तसेच होते आणि वरती देवी नव्हतीच. तसंच मी मांडून घेतलं. आता मला ते शोधावं लागेल. मी खाली पण वाकून वगैरे बघितलं आणि तरी पण सापडत नव्हती. असं काहीतरी चालू होतं माझं. माझी देवपूजा झाली आणि मी लगेच किचनमध्ये आले, म्हणजे की स्वयंपाकाला वगैरे लागावं म्हटलं. आता आमचा आजचा नाश्ता पण झालेला नव्हता, पण मला कळत नव्हतं की नाश्ता बनवू की नाही बनवू. कारण की हे परत चहा वगैरे पिऊन ना झोपून गेले होते. यांना थोडीशी झोप झाली नव्हती, त्यामुळे ते झोपून गेले होते. आणि म्हणून म्हटलं आपूने पण थोडंफार खाल्लेलं होतं बनाना वगैरे. त्यामुळे म्हटलं आता नाश्ता करतच नाही, मी डायरेक्ट स्वयंपाकच करते. कारण की स्वयंपाकाचा टाईम होऊन पण जाईल आणि लगेच नाश्ता करत बसलं तर टाईम जातं. त्यामुळं मी इतका वेळ विचार करत होती ना, थांबत होती. परत मग माझा विचार चालू होता की स्वयंपाकामध्ये पण बनवायचं तर काय बनवायचं. आता रोज हा प्रश्न आपल्याला पडलेलाच राहतो, स्वयंपाकामध्ये काय बनवायचं. म्हटलं जाऊ देत, पीठ मळून ठेवते, बाकीचं मग समोर बघूया काय बनवायचं तर. आणि तरी पण मला एक पण आयडिया भेटत नव्हती की काय बनवूया भाजीला. तोपर्यंत म्हटलं चला आता भांडी घासलेली होती ते लावून घेते. आणि काय होतं ना, भांडी तशी पडलेले असले ना की किचन वाट्यावर पण सुचत नाही. त्यामुळे म्हटलं पटापट ते मांडून घेते. आणि मंदिर मी इकडे शिफ्ट केलं ना, त्यामुळे मला तिथे भरपूर अशी जागा मिळाली आहे, ग्लास वगैरे ठेवायला म्हणा, वाट्या वगैरे ठेवायला म्हणा. त्यामुळे मला ते खूप छान वाटत होतं. मी त्याचे पण पेपर वगैरे बदलून घेतले आणि म्हणूनच मी पटापट असे भांडे पण मांडून घेतले. आता ना मला व्हिडिओ काढण्यात ना यांचा मोबाईल पाहिजे असतो, पण हे जेव्हा म्हणजे यांच्याकडे मोबाईल असतो ना, त्यामुळे मला तेवढा मोबाईल नाही भेटत हा. तर मी माझ्या मोबाईलने कधी शूट, कधी या मोबाईलने शूट करते, असं माझं चालू राहतं. आता ना आपू मस्त छान अशी बसलेली होती, म्हणजे खेळत होती ती काही छान अशी बसत नाही, काहीतरी कुटाणा चालूच राहतो तिचा. आणि यांना सांभाळायचं म्हटलं की हे झोपून जातात. त्यामुळं म्हटलं चल बाई तू काय करायचं तर कर. भिंती पूर्ण रंगवून टाकते ती आजकाल, असं चाललेलं आहे. आणि इतकी छान हवा सुटली होती ना सकाळी सकाळी, मला खूपच छान वाटतं किचनमध्ये. कारण की बाजूलाच साईडला खिडकी आहे, त्यामुळे माझे थोडेफार कामं आवरून झालेत आणि देवपूजा पण मस्त अशी झाली. तर आता ना म्हटलं स्वयंपाकाला लागावं, स्वयंपाक करावं. मी कणिक पण मळून ठेवलं, पण खूप मोठा प्रश्न पडला आहे तो म्हणजे भाजीचा. तर भाजीला काय बनवू, कारण की ना कधी आप्पू खाते, कधी हे खात नाहीत, कधी आप्पू खात नाही, असं होतं आमच्या घरात. त्यामुळे मला तोच प्रश्न पडला आहे की मी बनवू तरी काय. आणि ना आज मस्त ऊन पडलं आहे, तर मला आमच्या मोहोरी गावाकडून आली होती ना, तर त्यामध्ये खूप जास्त कचरा आहे. तर असतोच वाटतं कचरा का काय माहिती, पण याला ना निसू शकत नाही वाटतं, मला वाटतं. तर आज मस्त छान असं ऊन पडलं, तर मला असं वाटतं की मी ती वॉश करून ठेवावं. म्हणूनच माझं चाललं की ऊन आता काय होणार आहे ना, ऊन पडणार आहे आणि परत पाऊस कधी येईल काय सांगता येत नाही या पावसाळ्याचं. त्यामुळं मग माझं चाललं की धुवू की नको धुवू. आणि तिकडे ॲपूला मी मोबाईल लावून दिला आहे, कारण की ती इतकी रडत होती ना, खूप जास्त खेळ करत होती त्याच्यामुळं. आणि तिचे पप्पा थोड्या वेळसाठी झोपलेले आहेत. तर अप्पू तुला पण झोप येते पिल्लू, झोप येते तुला? नाही आहे झोप, झोप येते तुला? तर ना कामात मी पटापट स्वयंपाक करून घेते. आमचा आज नाश्ता मी केलाच नाही आहे, नाश्ता म्हणजे बनवलाच नाही, कारण की ते पण जागी नव्हते. आणि मग म्हटलं आता बनवू तरी का. आपण एक बनाना खाल्ला होता, तर तिचं काही टेन्शन नाही आहे.
आणि ना इतकी गरमी पण होते आणि म्हणजे वेगळंच होते, या वातावरणच तसं आहे त्यामुळं. तर मी पटापट कामं आवरून घेते आता. पहिले तर मला असं वाटतं मी मोहरी वॉश करून ठेवावं. काय काय झालं? तिला खाली उतरायसाठी करायची, परत धिंगाणा करायचं. मी आत्ताच घर आवरलं आणि तिचं चाललं की धिंगाणा करते मी, त्याच्यामुळं ती अशी करते. तर ना मी आता पटापट आता माझे केस पण विसरले नाहीत मी आज, कारण की ना घाई पटकन करूया म्हटलं. 12 लगेच यांचा ऑफिसचा टाईम होतो. आता किती वाजतात काय माहिती. मला आपू अजिबात मोबाईलला हात लावू देत नाही आहे, तिच्या पण नाही. आमच्या घरात किती जरी मोबाईल झालं ना, लगेच टाईम होतो. 12 वाजत आहेत. लगेच इतक्या फास्ट टाईम होतो ना, खूप जास्त. आणि मला इथले पण कपडे काढून घ्यायचे आणि तिकडे पण मी कपडे टाकले होते ना, ते पण कपडे मला काढून घ्यायचे. किती दिवस झाले मी कपडेच नाही वाळू घातलेले काढले, कारण की ना काय होतं आहे, मी जाते काढायला परत वापस येते, वाळलेच नसतात त्यामुळं. तर 2 दिवस झालेत. आता मी पटापट काढून घेते कपडे. नंतर यांना ऑफिसला गेल्यानंतर तर काहीच या मोबाईलमधून शूट नाही होऊ शकत. तर तेच पटापट करते. आणि देवपूजा पण झालेली आहे माझी. हे बघा अशी मोहरी, या मला वाटते निसतं की काय, माझी मम्मी म्हणत होती की वॉश करून टाक. तर बघते आता. खूप सारी मोहरी आहे, आम्हाला खूप दिवस जाईल असं मला वाटतं. आणि मला लोणचं घालायचं ना, त्यासाठी पण आय थिंक कामी येते ही, मला असं वाटतं. पण आता बघूया काय काय होतं. तर मी याला वॉश करून ठेवते. घरामध्ये किती पण जागा असली ना तर थोडीच पडते. जसं की आता एवढं मोठं मंदिर आलं आहे आणि ज्या जागी देव होते ना त्या ठिकाणी पूर्ण प्लेट्स मांडून दिल्या. इतकं छान वाटतं ना आता मला खूप जास्त. आणि हे सगळा पसारा दिसतोय ना, तर त्याच्यासाठी पण आम्ही थोड्याच दिवसात काहीतरी करूया, कारण की ना खूप जास्त बचबच दिसते ते पसारा. बघा खूपच दिसते. त्याच्यासाठी पण आम्ही काहीतरी करणार आहे. लवकरच प्लॅन आहे माझा, काहीतरी करूया. कारण की कपडे ठेवायला जागाच नाही आहे, खूप जास्त हे झालं आहे. आणि अप्पू काय करते माहिती आहे का, मी सांगते अप्पूचं काय करते. हे जो कपडा आहे ना, एक त्याला तिकडे आवाज जाईल त्यांना म्हणून इकडे येऊन बोलते. तर एक कपडा आहे ना, त्याला असं खेचते की सगळे कपडे ते पडून जातात. त्यामुळे मग मला वाटते की कपड्यासाठीच काहीतरी घ्यावं, कपडे ठेवण्यासाठी. तेच एक आमचा पार्ट आहे, हाच एक पार्ट आहे. आणि त्याच्यामुळे तो आम्हाला यूजफुल आहे, पण बिलकुल यूजफुल नाही आहे, कारण की कपडे बसत नाही आणि बसले तर ते लगेच पडून जातं. त्यामुळं पण तोपर्यंतचे कपडे त्याच्यात बसले. आता मी त्याच्यासाठी काहीतरी करणार आहे. मी ना कणिक मळून मस्त बसली होती, कारण की मला भाजीच सापडत नव्हती. काय बनवू म्हणजे मला कळतच नव्हतं काय बनवू. जसं की मी फ्रीज उघडला आणि मला पटापट आयडिया आली की आपल्याकडे ताक आहे, तर मस्त छान अशी कढी बनवते. आणि लगेच मी एकीकडे राईस टाकला, लगेच राईस वगैरे टाकला आणि मस्त छान अशी कढी बनवायला घेतली. मला खूपच आनंद झाला तो ते ताकाचा पुडा पाहून, कारण की ना यांचे खूप नाटकं चालतात की कढी वगैरेच त्यांना आवडतं. बाकीना भाज्या करायच्या म्हटलं ना की यांना थोडंसं जास्त जीवावर येतं खायला, आणि त्यामुळं मला पण बनवता येत नाही. यांचे नाटकं एवढे राहतात ना की ही भाजी नाही खायची, त्यासाठी त्यांना दुसरी भाजी बनवून द्यावं लागतं. त्यामुळे तो ताकाचा पुडा पाहून जी काय एनर्जी माझ्यात घुसली ना, मी पटापट अशी कढी बनवायला एकीकडे मस्त राईस लावला आणि कणिक तर मळून ठेवलेलंच होतं. त्यामुळं ना आजचा दिवस मस्त छान असा सुरुवात थोडीशी लो झाली, पण नंतर जे माझ्यात एनर्जी आली ना खूपच छान. इकडे कोथिंबीर वडी कालची उरलेली होती, त्यामुळं मी एक तोंडात टाकून घेतली, कारण की नाश्ता तर झालेला नव्हता आणि स्वयंपाकाला थोडा टाईम होता. म्हटलं चला बनवत आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊयात आणि थोडंसं ताक वगैरे पिऊयात. आता हे उठलेले होते, त्यामुळं म्हटलं चला पटापट करून घेते आणि गरम गरम असं जेवायला यांना देऊयात. तर काय होतं, भाजीपाला जरी आमच्या घरी पडून असला ना तरी पण यांना कोणतीच भाजी खायची नसते. आता तुमच्या पण घरात असतं का असं कोणी? आता यांना कधी काय माहिती कोणत्या भाज्या आवडतील आणि कोणत्या नाही. तर मी तर कोणती पण खाऊन घेते, जशी बनवते ना तशी मी खाऊन घेते, कारण की आपल्यावर जेव्हा पडतं ना तेव्हा आपलं तसंच असतं. आता मी पण आईकडे होती ना तेव्हा खूप कंटाळा करायची, ही भाजी नाही खायची वगैरे असं म्हणून. पण आता जेव्हा मला स्वतःला बनवावं लागतं ना तेव्हा मी ते सगळं खाऊन घेते. तर वेळेवर प्लॅन झाला की मी स्वयंपाकामध्ये काय बनवणार.
आणि मस्त म्हणजे पटापट असं स्वयंपाक बनवला. कणिक मळून ठेवलेलंच होतं आणि बाकी पण सगळं झालेलं होतं. आता मी ना मस्त हे करते, वाढून घेते आणि आम्ही जेवण करतो. आणि आपूची मस्ती, मिठाचा ना आपूची मस्ती इकडे बघा. पू मम्मी काय पिलू, कोण केलं ते, कुणी केला, पप्पा ना. चला वाडा जेवायला बंद करते. तुम्हाला याच्यात नाही खायचं. आपू इकडे बघ, पप्पाला जेवू दे, हो बाजूला. आम्ही आता जेवण करायला बसलो ना. आपू बघा, आपू असं नाही करायचं. तू जेवण केलं ना. कुकू खाते का ना कुकू. तर ना हे ऑफिसवरून आले आणि लगेच माझे कामं वगैरे आवरून झाले होते. लगेच आम्ही पटापट जेवण वगैरे करून घेतलं. तर आता ना जेवण वगैरे झाले आणि थोडा वेळ आपू त्यांच्याजवळ आहे, त्यामुळं मग मला थोडंसं शूट करायला टाईम भेटला. तर ना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच तुमच्याकडे नवीन नवीन ब्लॉग येत राहतील माझे. आणि खरंच खूप सपोर्ट करा माझ्या चॅनलला. मला पण ना जास्तच असे व्ह्यूज यावं असं वाटतं आहे, पण थोडे व्ह्यूज कमी कमी होत जात आहेत. तर प्लीज ब्लॉग बघत जावा सर्व. आणि खरंच तुम्ही ना म्हणजे माझे 1K झाले तेव्हापासून मला पण असं होते, मोटिवेशन आल्या टाईप की चला आपले व्ह्यूज वाढत आहेत आणि सबस्क्राईब पण वाढत आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, म्हणजे की माझे व्हिडिओ येतील आणि मी अजून मोटिवेट होईल व्हिडिओ टाकण्यासाठी. तुमची एक कमेंट आणि एक लाईक मला इतकं मोटिवेट करून जातं की मी लगेच मोबाईल घेते आणि रेकॉर्ड करायला चालू करते, माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर आमच्या फॅमिलीला असाच सपोर्ट करत राहा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.